झोपायला गेलं. मी 2 वाजेपर्यंत त्या आत्याबाईची वाट पाहत राहिली. मग मलाही झोप आली का, मी झोपून गेले. राजश्री, आले का ते आत्या? नाही ना. अगं, काल रात्री 11:11 आपण फोन केला तेव्हा भावना म्हणाली होती की मी आत्याबाईंना सोबत घेऊन येते, पण अजूनही त्या आल्या नाही. अरे तेव्हा मी केलेला सगळा स्वयंपाक वाया गेला. अगं, आता ते स्वयंपाकाला जाऊ दे, तू ना आधी चहा घेऊन ये. बरं. काल रात्री झोपच झाली नाही बरोबर. बरं राजश्री, मला सांग, असं राजघराण्यातल्या बाईने रात्रभर हॉस्टेलवर राहणं जरा विचित्र नाही वाटत का गं? त्या आत्या आल्यापासून अनेक भानगडी सुरू झाल्या. एक काम धड झालं नाही. आता आणखी काय झालं? काय झालं? त्या पोलीस इन्स्पेक्टर आल्या. म्हणाल्या तुमच्या पप्पांनी बँकेच्या लॉकरमध्ये काहीतरी सिक्रेट ठेवलं असेल. इतक्या मेहनतीने मी चावी शोधली आणि लॉकर उघडलं तर बघते काय, लॉकर रिकामा. म्हणजे रिकाम्या लॉकरचे चार्जेस भरत होते की काय पप्पा? बँकेचं लॉकर आणि रिकामा कसा काय असू शकतो? मला तर आता हे सगळं रहस्यमय वाटत आहे. आणखी काय काय होणार आहे देवच जाणे. म्हणजे आले की काय ते आत्या? चमेली, हे चमेली, आता काय राहिलं राजकुमार? म्हणजे दरवाजा वगैरे उघडायचा असतो की नाही? जा दरवाजा उघड. मी तुम्हाला सांगते राजकुमार, एवढ्या पगारात ना मला एवढे कामं होणार नाही का? बरं, तुझं मानधन वाढून देऊ आम्ही. ठीक आहे, मग दरवाजा उघडतो. चमेली ना बस. कोण आपण? मी वाळकेश्वर संस्थानची महाराणी चंद्रप्रभा देवी. काय? तुम्ही पण वाळकेश्वर संस्थानच्या महाराणी? हा? त्यात तुम्हाला काही शंका आली का? अहो, शंका असणारच. याच संस्थांच्या महाराणी तर पहिलेच इथे आले आहेत, पण ती आता इथे नाही, बरोबर? हो बरोबर. पण हे तुम्हाला कसं माहित? मला सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे म्हणजे? अगदी सगळं. ही आणखी एक नवी भानगड. खरंच डोकं फिरायची वेळ आली आहे. डोकं फिरण्यासारखंच घडलंय. खरं सांगायचं तर तुम्ही दोघी फसवल्या गेल्या आहात. तुमची खरी हत्या मी आहे. हो का? अहो, तुमच्या आधी आलेल्या या आत्याबाई हेच सांगत होत्या. ही खोटारडी आहे एक नंबरची. हो, आणि तुम्ही तरी खरे आहात हे कशावरून? थोडं धीर धरा, मग कळेल तुम्हाला सगळं. राजश्री, म्हणजे पप्पांना 2 बहिणी होत्या? नाही, बहीण फक्त मी एकटीच. पण हा फोटो कुणाचा? आम्हा दोघांचा लग्नातला. ती फसली, मी फसणार नाही. मला चांगलं माहिती आहे, दिलीपला मुलगाच नव्हता, 2 मुलीच होत्या, बरोबर? हो, पण हे तुम्हाला कसं माहित? मी आधीच सांगितलं ना, मला सगळं माहिती आहे म्हणून. अहो, माहित आहे 4दा सांगून झालं, पण तुम्ही नक्की आहात तरी कोण हे तरी कळू द्या आम्हाला. ठीक आहे, मी आता सगळं सविस्तर सांगते, मग तुमच्या सगळं लक्षात येईल. मी दिलीपची मावस बहीण आणि वाळकेश्वर संस्थानच्या महाराजांची खरी पत्नी. मग त्या आधी आलेल्या? आधीच सांगितलं ना की ती खोटारडी आहे म्हणून. मला तर एक काहीच कळेल असं झालंय. असं वाटतंय जागेपणी स्वप्न पाहते मी. इतकी गोंधळून जाऊ नको, मी सगळं उलगडून सांगते, मग तुमच्या सगळं लक्षात येईल. ती जी इथे आधी तुमची आत्या बनून आली ना, खरं तर ती महाराजांची दासी. मीच तिला कामावर ठेवलं, पण तिने महाराजांवर अशी काही जादू केली की महाराज तिच्यावर भाळले आणि माझ्याशी वाईट वागू लागले. संस्थानात माझा पाणउतारा व्हायला लागला. मग मी स्वतःहूनच आमच्या दिल्लीच्या बंगल्यामध्ये राहायला गेले. बरोबर आहे. मग तर तिने महालावर कब्जा केला असणार आणि ती स्वतःच महाराणी म्हणून वागत असणार. बरोबर. खरं तर महाराजांशी लगट करून तिला संस्थांची इस्टेट घशात घालण्याचा तिचा इरादा होता. सुदैवाने हे लवकरच महाराजांच्या लक्षात आलं.
असे खटकून वागायला लागले. अहो पण तुम्ही तर दिल्लीला गेल्या होत्या, मग तुम्हाला हे कसं कळलं? मी तिथे नसले म्हणून काय झालं? माझी विश्वासू माणसं होती ना, ती मला सगळं कळवत होती. अहो हे सर्व जरी खरं मानलं ना तरी तुम्ही किंवा ती इथे येण्याचं कारणच काय? हेच सांगते, हिची चालबाजी जेव्हा महाराजांना लक्षात आली तेव्हा त्यांनी दिलीपला तिथे बोलावून घेतलं आणि तुला कळू न देता त्याच्यासमोर त्यांनी मृत्यूपत्र तयार केलं. पण त्या मृत्यूपत्राप्रमाणे तर ह्याला दत्तक घेणार आहे असं म्हटलंय. हो, त्या मृत्यूपत्रातही असंच लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या राजकुमारीला दत्तक घ्यायचं आहे असं लिहिलं आहे? नाही, तसं नाही. तर तुम्हाला मी हे सांगितल्यावर लक्षातच येणार नाही. त्यासाठी आधी ते मृत्यूपत्र वाचावं लागेल, मग तुम्हाला सगळं लक्षात येईल. आता मला सांगा, तिने तुम्हाला मृत्यूपत्र दाखवलं का? नाही, फक्त मला दत्तक घेणे आहे एवढं लिहिलं आहे, बस इतकंच सांगितलं. ती नक्कीच इथे मृत्यूपत्र घेऊन आली असणार. खरं सांगायचं तर तिने हे मिळवण्यासाठी संस्थानात जे मुख्य कारभारी होते ना, त्यांच्यावर तिच्या माणसाकरवी हल्ला करून त्यांचा खून केला आणि ते मिळवलं. बापरे, एवढी खतरनाक बाई आहे ती? एक नंबरची कारस्थानी बाई आहे ती. कसंही करून तिला संस्थांच्या एसटीटीवर ताबा मिळवायचा होता. हा म्हणजे एकंदरीत सगळी गुंतागुंत झालेली दिसते. गुंतागुंत झालेली आहे आणि तिचा डाव फसलेला आहे. आता ती जेव्हा आली तिने बॅग वगैरे आणली असेल ना सोबत. हो, ती बॅग आहे त्यांच्या रूम मध्ये. ती बॅग आणा, नक्की त्यात मृत्यूपत्र सापडेल आणि ते एकदा वाचलं की तुमच्या शंका दूर होतील. चमेली, चमेली, काय बाई साहेब, त्या माडीवरच्या रूम मधून आत्याबाईचं मृत्यूपत्र असलेली बॅग घेऊन. बरं, मी काय म्हणतो आता, त्या मृत्यूपत्राशी आमचा काय संबंध हे अजूनही माझ्या लक्षात नाही आलं. अगं, ते एकदा वाचू तर नाही, मग सगळे शंका दूर होतील तुमच्या. अहो त्या बाईसाहेब हे बॅग अशी उघडीच टाकून गेल्या. हेच 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 ते असं मृत्यूपत्र. मी वाचून दाखवले की मग तुमच्या लक्षात येईल तुमचा काय संबंध आहे. ऐका, मी वाळकेश्वर संस्थानचे महाराज शंतनूराव मृत्यूपत्र लिहून ठेवतो की माझ्या मृत्यूनंतर संस्थानचे वारस म्हणून माझ्या पत्नीचा भाऊ दिलीप संस्थाने यांच्या अपत्यांनाच दत्तक घेऊन त्यांची वाळकेश्वर संस्थानचे पुढील वारस म्हणून नेमणूक करण्यात यावी. संस्थानच्या सर्व जंगम व स्थावर मालमत्तेची वाटणी कशी व्हावी ते मी खाली नमूद करत आहे. मुख्य म्हणजे या मृत्यूपत्रात दिलीपच्या अपत्यांनाच दत्तक घेण्याची अट टाकली असल्यामुळे ती इथे आली आहे. आणि आणखी एक महत्वाची अट आहे यात. आणखी कोणती अट आहे? हीच अट अत्यंत महत्वाची असल्यामुळे ती काही करू शकली नाही. पण अशी कोणती अट आहे? महाराजांनी मृत्यूपत्र स्पष्टपणे लिहिलेलं आहे की दिलीपच्या अपत्यांना दत्तक घेतल्याशिवाय नमूद केलेल्या त्यात ज्या स्थावर जंगम मालमत्तेची जी वाटणी आहे ती ग्राह्य धरण्यात येऊ नये. म्हणजे जोपर्यंत ते मृत्यूपत्र मिळणार नाही तोपर्यंत याला काहीच अर्थ नाही. अगदी बरोबर. आणि ती सुवर्णमुद्रा महाराजांनी दिलीपच्या स्वाधीन केली होती आणि तो ती इथे घेऊन आला होता. पण अशी कोणतीही कसलेली सुवर्ण मुद्रा आम्ही कधीच पाहिली नाही आणि ती आमच्या घरातही नाही. अगं, लक्षावधी किमतीची ती सुवर्ण मुद्रा कोणी घरात कशी ठेवणार? मला दिलीपने सांगितलं होतं ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहे. आता हसायला काय झालं? अहो, हसण्यासारखंच झालं. त्या लॉकर मध्ये म्हणजे लॉकर नंबर 240 मध्ये. अहो राणी साहेब, आम्ही बँकेत जाऊन आलो, ते लॉकर बघितलं, पण त्यामध्ये ती तुमची रत्नजडित सुवर्ण मुद्रा काही नव्हतं. हे रहस्य आहे. ते लॉकर मिळालं, रिकामं मिळालं ते माझ्यामुळेच. ते कसं काय? काही महिन्यापूर्वी दिलीप दिल्लीला आला होता
ठेवली आहे. पण त्यावेळी घरात जिवंत असल्यामुळे आम्हाला त्याचे विशेष महत्त्व वाटले नाही. दिलीप जेव्हा दिल्लीवरून परत गेला त्यानंतर माझा मोठा कार ॲक्सिडेंट झाला आणि त्यात मी जवळपास 4-5 महिने कोमात होते. या सगळ्यांचा फायदा घेऊन त्या दासीने संस्थानात मनमानी कारभार केला. अहो पण तुमच्या मते असणारी ती दासी इथे येणार हे तुम्हाला कसं